अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 50. पिंगळा वेश्या, टिटवी पक्षी, बालक, कुमारी कंकण, नागसर्प, बाण तयार करणारा, कुंभारीण माशी, कोळी व देह यांच्यापासून घेतलेले शिक्षण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. म्हणे अवधूत यदुसी 17वा गुरु केला पिंगलेसी, म्हणून झालो निराशी. असे ऐशी शिक्षा ही ज्या लग्ने न करीती प्रतिवारी पतिवारिती, तया वार स्त्रिया म्हणती काळजे जी लांडग्यांची. जया नसे सोवळेपणा नेनती सतीच्या आचरणा, त्यांच्या मध्ययुक्त चुंबना घेती त्यांना अधोगती. असो एवढाचे हा बोल एक विदेह नगर विमळ, जेथे वस्ती पुण्यशीळ तेथे पिंगळा वेश्या होती. जिची सुवर्णा परिदीप्ती नवयौवन चंद्रकांती, जिला पाहता वस्त्रे गळती नरांची मती भ्रष्ट होई. तर एक विदेहनगर नावाचं नगर होतं. तिथं एक पिंगळा नावाची वेश्या राहत होती. तर तिला 17वा गुरु केलेला आहे दत्तगुरूंनी, असं हे दत्तगुरू यदुराजाला सांगता आहेत. तर तिला का केलं म्हणे मी तर सांगतो. जिची सुवर्णा परिदीप्ती नवयौवन चंद्रकांती, जिला पाहता वस्त्रे गळती नराची मती भ्रष्ट होई. थट्टा परिहास कौटिल्य ती जाणे चटक कापट्य, गीत वादित्र नाट्य वारश्री ती जाणत असे. तर ती कशी होती? कपटी होती आणि शृंगारचेष्टा करून ती लोकांना भुलवीत होती म्हणे. आणि तिला वादन गायन सगळं कला अवगत होत्या, अशी ती वेश्या होती. सर्वथा जेथे दुर्गुण कापट्याची पूर्ण खान, अशी ती वेश्या जाण आशा दारुण जिला असे. धनराशी मिळावी म्हणून जो ये त्यापाशी मागे धन, तो जे दे त्याहून अधिक इच्छून फिरवी तया. आणि मग ती इतकी लोभी होती, तिला प्रत्येकाकडून फक्त धन पाहिजे असायचं. ज्याच्याकडे कमी धन असेल त्याला हाकलून द्यायची. हा तिचा लाभ जाणून कामी पुरुष तिचे सदन, मग देती सोडून तरी ती नटून राहे द्वारी उभी. वेश्या असे बसे दारात पुन्हा जाई घरात, दोल्याप्रमाणे फिरत निद्रा न येतेसी. आणि मग तिला इतकी हाव सुटली, ती सारखी ती लोकांकडे पैसे मागायची आणि पैसे नाही दिले ते ती हाकलून द्यायची सरळ. असं करत आणि परत वाट बघत बसायची लोकांची. आणि मग घरात जाय बाहेर जाय सारखी ती एरझारा घालायची, तिला काही झोप येत नसायची. मग अकस्मात दैवयोग करून वैराग्य तिला होऊन, म्हणे हाय मी हीन दुराचरण इच्छी हे. आणि मग काही दिवसांनी तिला वैराग्य प्राप्त झालं आणि ती मनात विचार करायला लागली की मी किती हा दुष्टपणा करते आहे म्हणे, माझं आचरण चांगलं नाही असं ती म्हणत होती. महान विचार माझ्या चित्ता झाला द्रव्यतृष्णा करिता, विवेक तृप्ती आता मूर्खता जाता ती. जो विश्वाधार अंतर्यामी रमण, तो रती अर्थ देऊन रमवितया सोडून. भय शोक मोहदा कायची मी अनित्य मर्त्यायची, मला धिक्कार असो ये वेळा. हा देह विकून विमळा आत्मा रामा भजेन. आणि मग तिला विरक्ती प्राप्त झाल्यानंतर ती म्हणायला लागली मी किती मूर्ख आहे म्हणे, या पैशांसाठी मी हा व्यवसाय चालू केला आहे म्हणे. आता मी याला देवाचीच भक्ती करेल आणि त्याचीच सेवा करेल म्हणून असे म्हणून ती विरक्त व्हायला लागलेली आहे. मी त्या देवाशी रमेन असा निश्चय करून, सांकेत वृत्ती सोडून निराश होऊन सुखे निजे. आशा वसे जयापाशी सुखे निद्रा नये त्यासी, हे शिक्षण घेतले वेश्येपाशी आता 18व्या गुरुचे ऐक. तर त्या वेश्येकडून काय शिक्षण घेतलं की ज्याला सुखाची आणि आशा असते, धन मला मिळेल मला मिळेल अशी तिला आशा होती, त्यामुळे तिला सुखाने झोप लागत नव्हती. तर हेच मी तिच्याकडून शिक्षण घेतलं की जिथे आशा असते त्याला सुखाची झोप येत नाही म्हणे, असं दत्तगुरू सांगतायत. जववरी निराश न झाला तववरी सुख नये त्याला, तसाही होता परिगृहाला सोडी त्या स्वस्थता ये. आणि मग जो कोणी संग्रह करून ठेवतो, साठा करून ठेवतो धनाचा, त्याला सुद्धा सुखाने झोप येत नाही म्हणे, असं तिच्याकडून शिकलेलो आहे. मी आहे युक्ती घेतली कुररापाशी एकदा कुरर मासाशी, विभागुनी खाती त्यावेळेसी मांस संग्रह करी एक.
जे ज्यांना वाटले ते त्यांनी भक्षिले, ज्याने शिल्लक राखिले त्याला टोचू लागुले, ते सर्वांनी आम्ही संपविले, त्वा विशेष घेऊन हे ठेवले, असे ऐकता ते त्याने सोडिले, त्याही सोडिले तया मग. आणि मग जे काही संग्रह करून ठेवता त्यांना सुद्धा सुखाची झोप येत नाही म्हणे. हे कोणापाशी पण शिकलो. आता पुढे कोणाला गुरु केलेला आहे? कुरूर. तर त्याने काय, कुरूर म्हणजे टिटवी नावाचा पक्षी होता. तर ते सगळे पक्षी मिळून सगळ्यांनी मांस खाल्लं आणि जो एक पक्षी होता त्यांनी मांसाचा गोळा राखून ठेवला. पण बाकीचे जे आले त्यांनी बाकीच्यांनी त्याला मारलं आणि त्याच्याकडून ते ओढून घेतलेलं आहे मांस. म्हणून संग्रह नाही करायचा हे शिकलो म्हणे त्याच्याकडून. मी आहे विलोपन करून नृपा घेतले हे शिक्षण, परिग्रह दुःखाला कारण टिटाऊपासून शिकलो. टिटाऊपासून कळले, जो विज्ञान परिग्रह रहित मिळे ते खाई अग्निवत, तो जरी धनरहित तरी तो सतत सुखी होई. आणि जो अग्निप्रमाणे विरक्त आहे की जे मिळालं ते खाऊन मोकळं व्हायचं, तो सदा सुखी असतो म्हणे. ज्याच्याकडे धन नाही तो. मांसयुक्त होता जव कुरर, त्याला तव मिळाला मार, मांस टाकून होता दूर, दुःखही त्याबरोबर दुरावले. आणि जोपर्यंत त्याच्या तोंडामध्ये मांस होतं तोपर्यंत त्याला बाकीचे पक्षी टोचत होते. आणि जेव्हा त्याने तो मांसाचा गोळा टाकून दिला तेव्हा तो दुःखातून मुक्त झाला म्हणे. ते पक्षी पळून गेले. मग जरी योगी परिग्रह करी, त्याचे चित्त जाई तयावरी, त्याचे चित्त नये अंतरी, म्हणून परिग्रह नसावा, स्वसाध्य साधावे. म्हणून कुरराचे घेतले शिक्षण, मानापमान चिंता सोडून, द्यावया बाळ गुरु झाला. जो भस्म किंवा चिखल नेने सुगंधी परिमळ, सत्कार तिरस्कार सकळ नेने बाळ निजानंदे. नंतरचा गुरु कोण केलेला आहे? तर बाळाला गुरु केलेलं आहे म्हणे. तर बाळ कसं असतं? निर्विकार असतं. तसं हा रज्जू किंवा सर्प नेणे तो न करी अनुताप, जो नेणे पुण्य पाप न गेले पापनावरी. त्याला काही कळतं का? हा दोर पडलेला आहे का सर्प आहे, किंवा पाप आहे का पुण्य आहे, काही आहे का? काहीच नाही. हो बहु सर्वयांगी अथवा हो महागाई, त्याची चिंता न घेई, न होई जो कदापि खिन्न. ह्या घरात काय न्यून, कसे करावे संपादन, आता होईल की अपमान, हेही घरी राहून न चिंती. तर मग कुठे अपमान होईल, कुठे काय होईल हे त्याला कळतं का? काहीच नाही. मान अपमान काहीच कळत नाही बाळाला. तसं मरण आता हे येईल, किंवा आपत्ती होईल, किंवा अपकीर्ती होईल, हेही बाळ न चिंती. धन मिळवावे कसे, ते रक्षावे कसे, परिवारा पाळावे कसे, बाळक असे कधीही न चिंती. जो मनोरथ न करी, आपण आपुल्याशी क्रीडा करी, आपणावरी प्रीती करी, या परी बाळ सुखी. तर त्याला कशाची काही घेणं आहे का? हे मिळेल का नाही, ते मिळेल का नाही, धन मिळेल का, हे सांभाळावं कसं, मग ते कुठे ठेवावं, किंवा आपण जे मनात मनोरथ रचलेले ते पूर्ण होतील का? तर त्याची काहीच त्याला चिंता नसते. तो फक्त एकच स्वतःशी मग्न असतो. आपल्यातच खेळत असतो. तो स्वतःवर प्रेम करत असतो. असं ज्याची भूक तहान भागता, खेळे असो आका एकुलता, ह्या बाळा गुरु करिता अंतर्निष्ठता सहज ये. आणि मग त्या बाळाकडे बघून काय शिकलो म्हणे मी, तर आत्मस्वरूपामध्ये कसं रमून जावं हे त्या बाळाकडून मी शिकलो म्हणे. त्याला गुरु केलेलं आहे. हा माईक संसार, कोण कोणाचा परिवार, कोणाचे कोठे घर, चिंतेचा बाजार हा सर्वही. ते मिष्टान्न कसे मिळेल, या लोकांशी स्नेह कसा जुळेल, दुःख कसे टळेल, सवंगाई होईल कधी आता, या चिंतेने निरंतर व्याप्त असती जे नर. न व्हावा तिरस्कार, व्हावा सत्कार म्हणती जे, त्यांची न होई अंतर्वृत्ती, जरी ते श्रवण करती तरी आत नये वृत्ती, म्हणून बाळ रीती घेतो. आणि मग काही लोक असे असतात की मला कुठे चांगलंच खायला मिळेल, किंवा माझं दुःख कसं टळेल, किंवा माझा कोणाशी प्रेम होईल का, कोणाशी मित्रता होईल का, हे सदा ते विचार करत असतात म्हणे. तर ते आत्मस्वरूपात त्यांची रमण्याची वृत्तीच होत नाही म्हणे. तो कामाचार ते वय, माननी उपयोगी काय, म्हणून रागद्वेषादी राहित्य, घेतले 19व्या गुरुपासूनी. असा उक्त बालवत, वावया आनंद भरित, अभ्यास की जे पाहुनी एकांत, हे कुमारी कंकण शिक्षित. आता कोणाला गुरु केलेला आहे? तर पुढचा जो गुरु आहे तर तो कोण आहे? कुमारिकेचे बांगड्या, कुमारिकेचे कंकण हे गुरु केलेले आहे म्हणे. विविक्ती हित होईल, हे ह्याच शिक्षणे कळेल, एक कन्या सुशील विवाह योग्य झाली. तर तिच्याकडून काय शिकायला मिळालेलं आहे म्हणे?
एकांतात कसं रमावं हे तिच्याकडून, तिच्या बांगड्यांकडून शिकलो म्हणे मी. तर एक मुलगी होती म्हणे, तर ती विवाहयोग्य झालेली होती. आले विद्वान ब्राह्मण तिला वरावी म्हणून, तत्पूर्वी निघून तिचे स्वजन गावी गेले. तर ती एकटीच घरी होती. तिचे जे नातेवाईक होते ते गावाला गेलेले होते, पण तिला घरी ठेवलेलं होतं. घरी धेनू होती एक होती म्हणून, गेले घरी तिला ठेवून. तिने त्याला देखून आसन देऊन सत्कार केला. त्यांच्या माध्यांना तिने साळी कांडता, काकणे खळखळता तिच्या चित्ता वाईट वाटे. हे ये पूर्वजास की दूषण, म्हणून दोन दोन कंकणे राखून, कांडी तीही आपटून. खणखण होती संपूर्ण काढता ये दोष, म्हणून एक एक राखी शेष. त्यांचा न झाला घोष, तिला संतोष झाला मग. तेच मज मिळाले शिक्षण, बहुत जमता होई भांडण. दोघांचेही होई भाषण, एक असता ध्यान घडे. तर एक मुलगी होती, लग्नासारखी होती ती. तर तिचे आई वडील गावाला जायचं होतं त्यांना. त्यांच्या घरी गाय होती. त्या गाईसाठी म्हणून तिला त्यांनी घरी ठेवलेलं होतं. पण त्याच वेळेला तिला बघण्याकरता काही ब्राह्मण आले. तर त्यांना बघून तिने आता त्या साळी घेतल्या कांडायला, त्यांना जेवण करावं म्हणून. स्वयंपाक करण्यासाठी त्या साळी कांडायला लागली. तर कांडता कांडता तिच्या बांगड्या खळखळ वाजत होत्या. म्हणून तिने काय केलं, दोन दोनच ठेवल्या, बाकीच्या काढून ठेवल्या. परंतु त्या दोन होता त्यांचाही आवाज येत होता. मग तिने ते आवाज ऐकून बाहेर ऐकू जाईल म्हणून तिने एक एक आणि सगळ्या काढून ठेवल्या तर दोष लागेल म्हणून संपूर्ण न काढता एक एक बांगडी शिल्लक ठेवली आणि मग ती कांडू लागली. आणि मग हेच शिक्षण गुरूंना मिळालं की एकांतामध्ये दोन जण जरी असले तरी त्यांच्यामध्ये संवाद होतो, बोलणं होतं. पण एकटं जर असलं तर एकांतामध्ये ध्यान निश्चितच घडतं, असं हे शिकले आहेत त्या कुमारिकेच्या कंकणाकडून दत्तगुरू शिकले आहेत. प्रमाद खलु संगेन असा निश्चय करून, राहिलो एकला पडून तेने समाधान विसावाये. म्हणून मी एकांतात पडलेलो आहे म्हणे. जरी पूर्णानंद भरित राहावे म्हणेल सतत, तरी त्याने एक नियमित स्थान कदापि न धरावे. संपूर्ण लोक जाणती अशी करिता वसती, लोक उपद्रव देती सर्पापासून ती शिक्षा घेईत. पुढचा गुरु कोण केलेला आहे, त्यांनी सर्पाला गुरु केलेला आहे. सर्पाकडून काय शिकले की एका ठिकाणी वस्ती करून राहायचं नाही, हे शिक्षण घेतलं. सर्प मिळवणी न फिरती, शब्द न करिता सावधान जाती. गुहेमध्ये वास करती, नित्य न राहते एके ठाई. विशदपणे न फिरे सर्प, निर्धोकाने न घे झोप. निष्कारण आपोआप, न करी कोप कुणावरी. आणि सर्प उघडपणे फिरत पण नाही आणि कोणाला त्रास पण देत नाही, उगच कोणावर हे करत नाही म्हणे ते. हे संपूर्ण गुण घ्यावे, सर्पा परी वागावे. सिद्धस्थान लक्षावे, आयत्या घरात नागोबा जसा. का पर्णाचेही घर, करी त्या दुःख ये घोर. हे नश्वर शरीर, न कळे पूर्वीच पडेल की. सरीत पूर जसा पळे, तसे आयुष्यही पळे. ते माघारा न वळे, न कळे केव्हा संपेल ते. तर सर्पापासून काय शिकलेलो आहे, एका ठिकाणी थांबायचं नाही म्हणे. आणि ते म्हणत आहेत की हे शरीर केव्हा पडेल आपल्याला माहिती आहे का म्हणे. हे कसं आहे, एखाद्या पानांचं जे घर असतं त्याप्रमाणे आहे म्हणे आपलं शरीर. केव्हा पडेल केव्हा सांगता येत नाही. आणि आयुष्य कसं आहे, नदी जशी पळत असते त्याप्रमाणे आपलं आयुष्य सारखं पळत असतं म्हणे. संपूर्ण आयुष्य जयाशी, कर्म एकत्र न ठेवी तयाशी. म्हणून न बांधावे घराशी, सर्पापाशी शिकलो हे. म्हणून आपलं कर्म जे आहे ते आपल्याला सदा एकत्र ठेवत नाही, म्हणून ते घर बांधायचं नाही. तर हे कोणापासून शिकलो, तर सर्पापासून शिकलो म्हणे मी. ध्यानी मुख्य आसन, श्वास जय होता न कळे बाह्य. शरकार गुरु देहे ऐकाग्र्य, 22वा गुरु हा. तर आता 22वा गुरु कोणाला केलेला आहे, त्यांनी शरकार म्हणजे हे असतो बाण बनवतात ते, तर त्याला बनवलेलं आहे, त्याला गुरु केलेलं आहे म्हणे. बाण दत्तचित्त शरकार, पुढ्यातून राजा सपरिवार. चाले सवे गजर, होई तरी नेने तो. अवाच्य बोले कोणी, हो का जवळ मोठा ध्वनी. राहे जो एकाग्र होनी, त्याचे मनी हे न भरे. तर तो बाण बनवणारा शिक्कलकरी होता. तर त्याच्या शेजारून तो इतका त्या बाण बनवण्यामध्ये एकाग्र झालेला होता. त्याच्या शेजारून राजाची मिरवणूक चाललेली होती, तर त्याचं अजिबात लक्ष नव्हतं.
इतका तो त्या बाण बनवण्यामध्ये एकाग्र झालेला होता. असं एकाग्र व्हायला पाहिजे म्हणे. योगी तेवी श्वास जिंकून वैराग्याभ्यासे लक्ष धरून राहे तरी द्वैतभान सोडून होई समाधिस्थ. जर पूर्वी आसन श्वास जय न करी तरी ये अंतराय होताच श्वास जय मनोजय होतसे. आणि मग अशा प्रकारे आपण जर ध्यान केलं तर आपल्याला नक्कीच जय मिळतो म्हणे. म्हणजे आपलं जे काही साधन करतो ते आपल्याला साध्य होतं म्हणे. संपूर्णपणे अंतरी चित्त न ठरे जरी तरी सगुण ईश्वर रूपी अंतरी धरिता चित्त रमेल. जरी आपलं पूर्ण ध्यान नाही लागलं तरीसुद्धा डोळ्यापुढे ईश्वराचं चिंतन करायचं, मग आपोआप आपलं साधन होतं म्हणे. रहस्य हेची योगाचे अभ्यासे बंधन होय मनाचे मग लक्षावरी त्याचे स्थैर्य होतसे. आणि मग असाच जर हळूहळू अभ्यास केला तर आपोआप आपले ध्यान लागत राहील म्हणे. तो अपूर्व देखावा दिसता विषय न स्मरता झोपेतही न जाता स्वरूपीच लीन होई. संपूर्णपणे सत्वगुण वाढता रजस्तम लीन होई मन काष्ट जळता अग्नी जसा. आणि मग अशा प्रकारे हळूहळू ज्यावेळेला आपण अभ्यास करू तेव्हा मग आपलं ध्यान लागायला लागेल आणि सत्वगुण वाढत जाईल म्हणे. आणि आपण त्याच्यामध्ये इतकं लीन होऊन जाऊ जसं लाकडामध्ये अग्नी जातो तसं. त्याप्रमाणे असे मानस लीन होता नेनवे बाह्याभ्यंतरता शरकार गुरु करिता हे तत्वता कळले. आणि एकाग्रतेने ध्यान करावं हे मला कोणाकडून कळालं तर तो शरकार म्हणजे बाण बनवणारा शिक्कल करीत त्याच्याकडून कळालं. जो सदा ज्याचे करी ध्यान तो जाई तदाकार होऊन पेशस्कारापासून म्या शिक्षण घेतले. जेवी यत्ने कीटा आणून भिंतीवरी घरात ठेवून पेशस्कार पुन्हा पुन्हा येऊन कुसमारी त्यावरी. तेव्हा पूर्वरूप विसरून भयाने पेशस्कार चिंतून कीट रूप टाकून पेशास्कार होऊन राहे कीट. जो वर्ण आश्रम जाती सोडून सर्वदा चिंती ईश्वराची मूर्ती त्याला गती तीच ये. तो पेशस्कार म्हणजे कोण? पुढचा गुरु कोणाला केलेला आहे तो पिलकोठार जो असतो त्याच्याकडून काय शिक्षण घेतलं? त्याने एक किडा पकडून आणला, त्या घरामध्ये मातीच्या घरामध्ये ठेवलेला आहे. आणि तो येतो, तो भुंगा म्हणजे येता घडी घडी त्या आळीला टोचत असतो. आणि तो इतका टोचून तो कीटक जो असतो, ती आळी जी असते तर ती पेशस्कारासारखीच होऊन जाते, म्हणजे ती कीटक होऊन जातं त्याचं. त्याप्रमाणे आपण जेवढी ईश्वराचं ध्यान करू, सारखं ध्यान जेव्हा करू तेव्हा आपलं आणि ईश्वर एकच होऊन जाऊ असं. जो स्वयमेव ब्रह्म असून ब्रह्माचेच करिता चिंतन जीव जाई ब्रह्म होऊन हे आश्चर्य कोण मानिलं. आणि अशा प्रकारे जीवाने जर ब्रह्म्याचं स्मरण केलं म्हणजे आत्म्याने परमात्म्याचं स्मरण केलं तर आत्मा आणि परमात्मा एकच होतो. हे काही आश्चर्यकारक नाही आहे म्हणे. या जीवा किटापरी स्नेहे द्वेषे भय जरी ईश्वराचे ध्यान घडे तरी ईश्वरापरी होईल तो. आणि त्याप्रमाणे किड्याला जसं प्रेम द्वेष किंवा भय याच्याने काही का असे ना पण तो कीटक झाला, तसं आपण सुद्धा प्रेमाने भयाने याच्याने जरी ईश्वराचं ध्यान केलं तरी तो आपण आत्मा आणि परमात्मा एक होऊ असं सांगता येते. जो जीव स्नेह करून करी ईश्वराचे चिंतन तो ऐहिक सुख भोगून घे निर्वाण परत्र. ऐक शिष्या जो ईश्वरा भये द्वेषे भजे त्याही नरा परत्र मोक्ष मिळे बरा. 23व्या गुरुचा उपदेश. आणि मनुष्याने सुद्धा जर भयाने द्वेषाने किंवा स्नेहाने प्रेमाने जरी त्या ध्यान केलं तरीसुद्धा त्याला हा मोक्ष मिळेल हे निश्चितच म्हणे. असा ह्या 23व्या गुरूंचा मला उपदेश मिळालेला म्हणे. म्या शिष्याहून कोळ्याचा उपदेश घेतला अद्वैताचा ह्या 24व्या गुरुचा ऐकसाचा उपदेश. आणि मग आता पुढचा गुरु कोण केलेला आहे तो कोळी. भूत ते हे नो हे चित्र कोळी नाभीपासून काढी सूत्र त्याचे घर करुणी अहोरात्र करी विचित्र क्रीडा तेथे. कोळी काय करतो? आपल्या शरीरापासून एक दोरा काढतो आणि त्याचं घर बनवतो, तिथंच खेळतो आणि परत मोडून टाकतो. मग अंती ते सूत्र खाऊनी राही एकला होऊन असा ईश्वर जाण सृष्टी संरक्षण करीतसे. पूर्वी तो ईश्वर एक असून काही सामग्री नसून ईशण लक्ष्य करून स्वय उत्पन्न करी लोका. तोची देव विश्वाधार येथे करी विहार मग त्याचा करी संहार काळशक्तीने आपुल्या ठाई. आणि मग तसाच परमात्मा जो आहे तो काय करतो? त्याच्याकडे काही साधन नसताना त्यांनी ही उत्पन्न केलेली आहे सृष्टी.
तोच त्याचा संहारही करतो, तोच त्याचं रक्षण पण करतो म्हणे. ते देवा सत्वरजस्तम शक्ती प्रधान पुरुषा सहलीन होती, उपाधी नष्ट होती, मग होतो एकला पूर्वी अखिल ब्रह्मादी जीव, ज्याचे त्याचे ठाई जे घेती ठाव, त्याचा पुन्हा करावा उद्भव, असे तो देव इच्छी मग. जे जिवंतपणी नरमुक्त न होती, मेल्यावरी कर्म भोगती, ते प्रळय ही न मिळती, ईश्वर स्वरूपी सर्वथा. आणि जे काही मनुष्य असतात ते जिवंतपणी मुक्त होत नाही, ते मेल्यावर काय भोगतात, तर ते कर्माचेच फळं भोगत असतात म्हणे, आणि ते ईश्वरामध्ये कधीच जात नाही म्हणे. या हेतुभूत वासना त्यांच्या फळोन्मुख होता ईश्वराच्या, चित्ती येई आता त्यांचा उद्भव कसा करावा असे भूपा. त्या मनोरथे करून गुणात्मक माया प्रगटून, अनुक्रमे करून पुन्हा उत्पन्न करीतो विश्व. आणि मग हे अशा लोकांचं परत उत्पन्न कसं करावं, तर ते मायेच्या याच्याने विविध गुणांनी युक्त असं मायेने ते परत त्यांना प्रकट करतात म्हणे, विश्वाची उत्पत्ती परत करता. हा प्रयत्न त्याला न पडे, संकल्प मात्रे सर्व घडे, क्रीडा करून तो पुन्हा पुढे पूर्ववत संवारी. तेव्हा तो आत्मा आहे एक, दिसते हे सर्व माईक, सर्व ही नामरूपात्मक, असा विवेक केला म्या. आणि मग हे सर्व करून मायेनी मग हे कसं उत्पन्न करायचं हा काही प्रश्न त्याला पडत नाही म्हणे. आणि मग जो काही आहे तो सर्व काय आहे, सर्व नामारूपामध्ये काय आहे तर आत्माच आहे असं म्हणून हे मी शिकलेलो आहे म्हणे. हा जेवी कोळी एकला इच्छिनात सामिग्रीला, तसा हा आत्मा मला गमला अग्नी अभिन्न निमित्तोपादान. तर हा आत्मा कसा आहे, निमित्त कारण आहे म्हणे. कशा प्रकारे, जो कोळी स्वतःच्याच म्हणजे त्याच्याकडे काही सामग्री नाहीच आहे ना, त्याप्रमाणे तो विष्णू व्यापक मीच, असे एक असा घेतला विवेक, असे हे 24 गुरुन म्या करून म्या. हे निर्विवेश ब्रह्मज्ञान न ठसे वैराग्या वाचून, त्यासाठी देहास गुरु करून घेतले शिक्षण ऐकतू. आणि मग त्याच्याकडे कोळ्याकडे काही सामग्री नसताना त्यांनी हे जाळं उत्पन्न केलं. त्याप्रमाणे तो विष्णू व्यापक कोण आहे, तर मीच आहे. आणि हे जे सृष्टी उत्पन्न करणारा कोण आहे, सर्व जे काही करतो ते सर्व मीच आहे, असं हे कोणाकडून, मीच म्हणजे कोण, हा देहच आहे बा, असा म्हणून हा 24वा गुरु कोण आहे, तर देह आहे म्हणे. माझाच हा देह म्हणून व्यर्थ करीती पालन, अंती त्याला कोल्हे श्वान, जाती खाऊन तो कोणाचा, जो शक्र शोणितापासून मातेच्या विटाळात झाला उत्पन्न, त्याचे नित्यधारण करिता शीन वाटला. आणि हा जो देह आहे तर तो कसा आहे, घाण आणि अपवित्र आहे म्हणे. आणि त्याचं धारण करून मला आता कंटाळा यायला लागलेला आहे म्हणे. या अमेध देहा वाचून वैराग्य कारण आणावे कोठून, येथे ज्याचे विटे मन त्याला कोण बोध करी. देह पृथ्वी व्याधी भूताचा गोळा, जो आपुल्या परिवाराला रक्षुनी मागे बीजाला, ठेवून मरे वृक्षापरी. असा हा देह आहे, तर तो आपण जर धारण केला तर तरीसुद्धा हे त्याचा जरी वीट आला, पण त्याच्या वाचून पाप पुण्य किंवा आपल्या घडून जे काय आपल्या हातून जे कर्म घडतं ते देहा वाचून घडतच नाही म्हणे. म्हणून हा जो देह आहे जो असा राहतो, आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपलं बीज मागे ठेवून जातात त्याप्रमाणे हा मृत्यू पावतो म्हणे. या पृथ्वीवरी वृक्ष जाती, मागे बीज राखुणी मरती, बीजाचे वृक्ष पुन्हा होती, तीच रीती देहाची. ज्याप्रमाणे झाडं मरून जाता, मागे त्यांचं बी राहतं आणि त्याच बियांचं परत झाडं होतात, त्याप्रमाणे हा आपला देह आहे. नाना व्यासंग करून विविध कर्म करी उत्पन्न, तेच पुढे देह करी उत्पन्न, असो ज्ञान होईतव. आणि सत्वरजतम हे सर्व देहातच उत्पन्न होतं, आणि अशा प्रकारे मग त्याला ज्ञान घडतं म्हणे. मनसंकल्प उठती, इंद्रिय इकडे तिकडे ओढती, जेवी एका पुरुषास होती, येती गती देहास. आणि मग नाना व्यासंग करून नाना प्रकारे प्रयत्न करून आपल्यामध्ये आत्मज्ञान उत्पन्न होतं. पण जे काही मनाचे संकल्प असतात ते आपल्यामध्ये प्रगट होतात, पण आपले इंद्रिय जे असतात इकडे तिकडे ओढत असतात. कसे, ज्याप्रमाणे एका पुरुषाच्या 2-3 बायका असतात, त्या एक इकडे ओढते एक तिकडे ओढते, त्याप्रमाणे त्या देहाची गती होत असते. विक्षिप्त तसा होई व्याकुळ, सर्व तापांचे हे मूळ, असा हा देह अमंगळ तरी दुर्मिळ असे हा. तर देह कसा आहे, सर्व त्याच्यामध्ये ताप म्हणजे दुःख हे आहे म्हणे, त्याच्यामध्ये विक्षिप्त असा हा देह आहे. पण
हा देह कसा आहे, अमंगळ जरी असला तरीसुद्धा हा दुर्मिळ आहे म्हणे. विविधाकार शरीरे निर्मिली जरी ईश्वरे, तरी शेवटी ही मनुष्य शरीरे पाहता नुरे ठाव हर्षा. आपल्याला निरनिराळ्या योनींमध्ये निरनिराळे शरीर मिळालेले असतात, पण शेवटी मनुष्य शरीर जेव्हा मिळतं तेव्हा आपल्याला आनंद होतो, कारण त्याच्यामुळेच आपल्याला पुढचं गती मिळत असते. याच मनुष्य शरीरे करून मिळे असे हे मोक्ष साधन, ते म्या घेतले साधन म्हणून निशंक पडे येते. आणि मनुष्य शरीर मिळालं तरच आपल्याला मोक्षाला जाता येतं, आणि ते मला मिळालं म्हणून मी इथं निशंकपणे पडलेला आहे म्हणे. मी युक्तिभी सततं भूप पूर्वोक्ताभिर्यता धिया स्वात्मरूपं विविच्येत ब्रह्मभूतो संशय. हे राजन, ज्या बुद्धीच्या योगाने पूर्वी सांगितलेल्या युक्तींनी मी आत्मरूपाचे विवेचन करून ब्रह्मच झालो आहे, त्याविषयी संशयच नाही, असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. असे इतुके असं वैतके हे ज्ञान ऐकता यदू झाला सावधान, हाच आहे अत्रिनंदन असे जाणून वंदन करी. आणि हे सर्व ज्ञान ऐकल्यानंतर यदुराजा सावध झालेला आहे, आणि तो म्हणतो हेच गुरु दत्तगुरू आहेत म्हणून नमस्कार करतो आहे तो. म्हणे दंभ दर्पादी टाकून म्या घेतले हे ज्ञान, तुम्ही मला केले पावन आता किमपी न इच्छिमी. आणि म्हणे तुम्ही मला पावन केलेलं आहे, आणि जे काही ज्ञान घेतलेलं आहे तुमच्या पासून, तर मला आता खूप कृतकृत्य वाटतं आहे म्हणे. आता मला कशाचीच इच्छा नाही आहे म्हणे. हेची विश्वरूप तुमचे मी अर्चन करीन याचे, आता येथे द्वैत कैचे वाक्य तुमचे ऐकता. आणि विश्वाचं स्वरूप जे काही आहेत तर हे तुम्हीच आहे म्हणे. आता मीच तुमचं अर्चन करतो, पूजन करतो म्हणे. विष्णू विधी हर असे म्हणून करी नमस्कार, आज्ञा घेऊन भूमीवर ययाती कुमार स्वच्छंद फिरे. आणि मग त्यांनी नमस्कार केलेला आहे, आणि तो आता खूप आनंदात फिरायला लागलेला आहे. इति श्रीमत् परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये पंचशतमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पितनमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.